पुढे सुरू ठेवूया. तो मगासचा जो मुद्दा होता तो तुम्ही त्या बर्गमनला भेटलात, तर तुम्ही असं म्हणजे सगळ्याच लेखकांचे असे हट्ट लाड पुरवायचा प्रयत्न असतो. असे इतका जगावेगळा लाड म्हणजे हट्ट कोणी धरलेला नव्हता. आणि ह्याने हट्टही नाही, त्याने आपलं एक पत्र मला लिहिलं, पण म्हटलं जर शक्य आहे तर का नाही. पण त्याची चर्चा झाली असेल ना खूप त्यावेळेला. मग त्याच्यानंतर तुमच्या बाकीच्या लेखकांनी काही हट्ट धरले की नाही तुमच्याकडे? प्रत्येकाला एवढा म्हणजे मोठमोठे नट किंवा मोठमोठे, पण मी वेगळ्या कारणाने मोठ्या लोकांना भेटलेलो आहे. उदाहरणार्थ इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांना मी माझ्याच कुतूहलापायी भेटलो. त्यावेळेला अर्थात ते निवृत्त होऊन एकटेच राहत होते आणि सगळं संपलेलं होतं, परंतु बटलर एक होता बरोबर. पण मी मुद्दाम भेटून आलो, फोटो वगैरे काढला आणि सगळं. पण काय काय तुमचं बोलणं झालं मग? मी काय त्यांना विचारायला गेलो नव्हतो, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर म्हणून भेटायला गेलो होतो. परंतु ते आपणच म्हणाले की आय डिडंट वॉन्ट वी डिडंट वॉन्ट इंडिया, सो आय सेड टेक द वगैरे असं उगाच म्हणजे जे त्यांनी लिहिलेलं पण आहे. सत्यजित, तुला असं काही आठवतं की बाबा कुणा म्हणजे असं काही भेटून आल्यानंतर ते कुटुंबामध्ये त्याच्याबद्दल बोलायला त्यांना आवडायचं किंवा त्यांनी असं सांगितलेलं की ज्याच्यामुळे ते खूप प्रभावित झालेले आहेत, असा एखादा प्रसंग वगैरे काही? आता लगेच लक्षात येत नाही, पण त्याच्याशी थोडंफार म्हणजे बाबांबद्दल थोडंफार प्रकाश टाकणारा एक प्रसंग मी सांगतो की बाबांना एकदा फोन आला आणि त्या काळात इंटरनॅशनल कॉल येणं बाहेरनं म्हणजे खूप मोठी घटना असायची. तर तो कॉल डॉक्टर श्रीराम लागूंचा होता. अच्छा. आणि ते पोचले होते माउंट किलिमंजारोला. आणि बाबांना माहिती नव्हतं की डॉक्टर लागू तिकडे पोचले. तर ते म्हणाले येतोस का? तर बाबांना मी येतो ना, कुठे यायचं? तर ते म्हणाले माउंट किलिमंजारोला. तर मग हो. तर नंतर मग मी आता माझं पुस्तक नवीन जे झालंय त्याच्यात त्या लेखात लिहिलं आहे, तर मी त्याला लिहिलं की तू पुढे हो, मी आलोच. प्रत्यक्ष जाणं मला कठीण होतं वेगवेगळ्या कारणाने. म्हणजे त्यावेळेला ऑफिसमध्ये मी इतका गुंतलो होतो की केवळ मनोरंजनासाठी एक 8 दिवस काढणं किंवा तितका खर्च करणं या दोन्ही गोष्टी मला शक्य नव्हत्या. पण मी त्याला म्हटलं तू पुढे हो, मी आलोच. पण त्याच्यामागे एक फिलॉसॉफी आहे. ती फिलॉसॉफी अशी आहे की एखादी गोष्ट आपल्याला इन स्पिरिट करावीशी वाटते तर आपण कुठेही स्वतःवरती आपण ते बंधन घालू नये की आपण कसं करणार, काय करणार. तर त्यामुळे आमच्या घरात त्याला एक शब्द पडला की हा किलिमंजारो विषय की आपल्याला तत्वतः करायचंय, कदाचित लगेच जमणार नाही, पण त्यामुळे पण ह्याने तुम्ही जो प्रश्न विचारला तर मला एक दुसरं उत्तर सुचलं. ते आता या नवीन पुस्तकात लिहिलंय म्हणून. ते कुरियन यांच्यासाठी मी एक प्रोजेक्ट केला आणि तेव्हा हे ॲनिमल हजबंड्री आणि मिल्क कोऑपरेटिव्स याबद्दल 3 वर्ष मी इतकं काम केलं आणि सगळ्यांना भेटलं. म्हणजे अगदी मोरारजी देसाईपासून ते ॲनिमल हजबंड्रीच्या ह्याच्यात किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणारे फार्मर्स देशात सगळ्या ठिकाणी, पंजाब अनेक ठिकाणी जाऊन फार्मर्सना भेटणं, त्याची भाषा येवो न येवो हे सगळं आम्ही केलं. आणि तेव्हा मात्र गाय म्हटलं की मी भयंकर एक्साइट होत असे, गुरं म्हटलं की हा चालला, असं आपल्या यांच्या मुलांचं सगळंच आहे. खरं तर आपल्या त्या लंडनमधल्या प्रसंगाबद्दलच्या गप्पा सुरू आहेत म्हणून मला खूप उत्सुकता निर्माण झाली आहे की तुम्ही पहिल्यांदा मग ग्रेसांना भेटले तेव्हा तुमच्या काय गप्पा झाल्या होत्या? म्हणजे तुम्ही आधी जाऊन आले होते, बरं आम्ही ग्रेसांबद्दल इतकं ऐकलंय. पहिली गोष्ट म्हणजे इनग्रिड बर्गमन, त्यांनी सांगितलं होतं मला इनग्रिड बर्गमनचा फोटो आणा आणि तिची सही आणा आणि तिला सांगा वगैरे. तर मी आदल्या दिवशी लंडनला अनेक ठिकाणी पाहिलं, का मला माहीत नाही, कुठल्याही दुकानात मला तिचा फोटो मिळाला नाही. तर तिला त्या नाटकाचे 2 प्रयोग होते आणि तिनं कळवलं होतं की तुम्ही पहिला प्रयोग पहा आणि दुसऱ्या प्रयोगात 20च मिनिटामध्ये आहेत, त्यावेळेला तुम्ही त्या डोअरपाशी येऊन थांबा. आणि खरोखर कोणीतरी वाट पाहत होता, मला आत घेऊन गेलं वगैरे वगैरे. नाही पण हे कसं झालं? म्हणजे इनग्रिड बर्गमनला तुम्ही पत्र कसं लिहिलं? तर तो संबंध स्टोरी सांगतो. खरं म्हणजे मी लंडनला गेलो आणि तिथे वर्तमानपत्रात मी मुख्यतः नाटकं कुठली आहे ते पाहत असे. त्यात फक्त तो मंथ इन द कंट्री नावाच्या नाटकात ती काम करत होती. आणि म्हटलं आता तिला भेटणं शक्य आहे, ते कुठे आहे मला माहिती आहे, आता कसं भेटायचं एवढाच प्रश्न राहिला. आणि मला तर फ्रँकफर्टला बुक फेअरसाठी जायचं होतं. तर मी गेलो तिकडे
आणि मी अस्वस्थ होतो. म्हटलं की बाबा माझ्या मित्रासाठी एवढं काम करायचं आहे आणि शक्य आहेत आणि मी न करता परत जाणार का. तर मी आधी चौकशी केली की माझ्या तिकिटावर परत मला लंडनला जाऊन पुढे मुंबईला येता येईल का. ते म्हणाले हो. तर मग मी एक माझ्या वाईट अक्षरामध्ये कागद घेऊन आणि पेन घेऊन पत्र लिहिलं आणि केअर ऑफ दॅट थिएटर असं पाठवलं. आणि त्याची एक प्रत, त्यावेळेला झेरॉक्स वगैरे नव्हती, पण ती प्रत काढली आणि ती माझी मैत्रीण तारा बनारसे तिकडे लंडनला होती, तिला पाठवली. तर तिने त्यांना फोन करून ते सगळं व्यवस्थित झालं. दोघांना एकमेकांचे फोन वगैरे दिले होते आणि त्यामुळे तिच्याकडे हा निरोप होता की तू असं असं ये. तर तिथं मग तिला जेव्हा तिनं माझं पत्र इतकं वाचलेलं होतं की ते ग्रेस नावाच्या कवीचं पुस्तक आहे, अमुक आहे तमुक आहे आणि फोटो हवा आहे. तर तिने फोटो तयार ठेवला होता, तो फोटो दिला. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की माझी बायको म्हणाली तो फोटो आपण ठेवून घ्यायचा, तू त्याची प्रत काढून घे. म्हटलं असं नाही चालणार. तर मी त्याला जाऊन तो दिला आणि तो अगदी शेवटपर्यंत त्याच्या घरी अनेक फोटो लावलेले असतात, त्याच्यात तो एक फोटो होता. आणि माझी अशी समजूत आहे की ग्रेसला माझ्याबद्दल जे खास वाटत होतं ते मी त्याची कविता समजून घेऊन काही बोलत होतो म्हणून नव्हे, परंतु हा जो प्रसंग झाला तो त्याचं त्याला जन्मभर ते ऋण वाटत राहिलं. तुम्ही पुस्तक निवडताना इंट्युएशनच महत्वाचं आहे. Intuition based on my study and also reference to the right people. तुम्ही कोणाला विचारता यावर अवलंबून आहे. म्हणजे अगदी ते गंमत सांगतो की ज्यावेळेला मी निवृत्त होत होतो तेव्हा असं ठरवलं की आता एक कमिटी वगैरे पाहिजे, कारण मी निवृत्त झाल्यावर कोण काम करणार. म्हणून मी आलेली सगळे मॅन्युस्क्रिप्ट्स अशी टेबलावर ठेवली आणि काही आता मी नाव घेत नाही परंतु महत्त्वाच्या लोकांना म्हटलं की आता तुम्ही सांगा. तर काही कविता होत्या, ते म्हणाले नाही हा चांगली लिहितो. आता म्हटलं यांना कसं सांगणार की मला चांगलं पुरत नाही, माझे ग्रेड आहेत सगळे. म्हणजे ग्रेस आणि मानोर किंवा सुर्वे आणि यांना तुम्ही किंवा करंदीकर यांना तुम्ही चांगलं नुसतं म्हणू शकत नाही, ते कुठेतरी त्याच्या पलीकडचं आहे. तसे मला पाहिजेत, चांगले लिहिणारे पुष्कळ आहेत. पण हे सगळे ग्रेट एकाच काळामध्ये तुमच्याकडेच कसे आले. काही प्रमाणात एकामुळे दुसरं, दुसऱ्यामुळे तिसरं असं झालं. दुसरं म्हणजे आता हे थोडं दुसऱ्यांबद्दल बोलणं आलं आहे, परंतु मौज हे अर्थात मौजेकडे सगळे चांगले लेखक होते, त्यांना काही मर्यादा होत्या. मलाही खरं म्हणजे होत्या, पण मी त्या झुगारून दिल्या आणि त्यामुळे मला चांगले लेखक मिळत गेले. म्हणजे एक उदाहरण जर द्यायचं तर उद्धव शेळकेंचं धग घ्या. ती कादंबरी मौजेकडे बरेच दिवस पडून होती. ती पण एक मैलाचा दगड म्हणता येईल. म्हणजे मराठीतल्या सर्वश्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये धग. तर एक दिवस संध्याकाळी ऑफिस बंद होण्याच्या सुमाराला उद्धव शेळके आणि केशव मेश्राम असे माझ्या ऑफिसमध्ये आले. शेळकेंना मी पहिल्यांदाच भेटत होतो. ते म्हणाले की ही माझी कादंबरी आणि मला याच्यावर निर्णय उद्या पाहिजे. तो म्हणाला की हे योग्य नाही हे मला कळतं, परंतु मी फक्त 3 दिवस रजा घेऊन आलो आहे अमरावतीहून आणि तुम्ही जर नाही म्हटलं तर मी पुण्याला जाऊन कोणतरी प्रकाशक शोधणार आहे. पण ती शिपूंकडे बरेच दिवस होती, त्यांना वेळच झाला नाही वाचायला. तर मी थोडीशी वाचली रात्री, परंतु ती संबंध वाचणं कठीण होतं. पण मी रिस्क घ्यायचं ठरवलं. काही लोकांना विचारलं, ते म्हणाले नाही शेळके चांगला लेखक आहे आणि मी तो धोका पत्करला आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मैलाचा दगड आहे. तुमच्याकडे नेमाडे कसे आले. म्हणजे नेमाड्यांचं पहिलं पुस्तक तर देशमुख कंपनीने काढलं नाही, पुढचंही नाही आमचं. पुढची 4 पुस्तकं. परंतु काही लेखकांच्या बाबतीत तुम्ही हा प्रश्न विचारला मला आनंद झाला, कारण काही लेखकांच्या बाबतीत मला असं वाटत होतं की मी जरी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध केली नाही तरी ते माझे लेखक आहेत. त्यात विजय तेंडुलकरांची सुरुवातीला माझ्याकडे नव्हती, नेमाड्यांची माझ्याकडे नव्हती, पण ते माझे लेखक आहेत अशी माझी पक्की भावना होती. त्यामुळे संधी मिळाली की मी त्याप्रमाणे ती त्यांना योग्य वेळी गेलो. ज्यावेळेला नेमाड्यांचे नागपूरहून प्रसिद्ध होत होते आणि ती संस्था ते करणार नाही असं कळलं, तेव्हा मी त्यांना अगदी औरंगाबादला जाऊन भेटलो आणि तेव्हापासून नेमाडे आमच्याकडे आले.
तेंडुलकरांच्या बाबतीत ते मोजेतनं बाहेर पडेपर्यंत मी विचारलं नाही, कारण मोजेला मी माझं श्रद्धास्थान मानतो. परंतु त्याच्यानंतर काही पुस्तकं इतर कोणीतरी काढली, तेव्हा ते म्हणाले की नाही ते वेगळ्या कारणानं दिलं. ते मी मानलं, कारण लॉयल्टी हा एक वेगळा भाग आहे. पण तेही बंद झालं. आमची मैत्री होती. एकदा तुम्ही विचारलेला प्रश्न नेमाडेंचा, पण तेंडुलकरांबद्दल सांगतो की आम्ही गप्पा मारताना त्यांना म्हटलं काय नवीन काय लिहिलं आहे, तर ते म्हणाले 2 नाटकं लिहिली आहेत. म्हटलं कुठली संस्था प्रोड्यूस करणार आहे, कारण प्रकाशनाचा प्रश्नच नव्हता, त्यांचे प्रकाशक होते. तर म्हणाले बघायचं आहे. तर मला कळे ना की हा इतका यशस्वी नाटककार, आणि आता अजून त्याला तो म्हणाला नाही मला ते माझ्या पद्धतीनं हवं आहे, आणि म्हणून मी ठरवलं आहे की त्याचं वाचन करायचं. तर मी त्यांना म्हटलं की मग आपण असं करूया, तुम्ही वाचन किती ठिकाणी करणार, आणि प्रत्येक ठिकाणी 30-40 लोक येणार, त्याच्याऐवजी आपण याची ऑडिओ कॅसेट करूया. आणि त्याप्रमाणे आम्ही ती केली. आणि तेंडुलकर द ऑथर, तेंडुलकर द डायरेक्टर आणि तेंडुलकर द ॲक्टर, हे वॉज अ वंडरफुल कॉम्बिनेशन. ते ग्रेट आहेत ते. तर त्यामुळं ती निघाल्यानंतर आम्ही पण काय झालं की पुस्तक विक्रेते कॅसेट ठेवायला तयार नव्हते. तर मी त्यांना म्हटलं तर आपण पुस्तकं काढूया, आणि असं करता करता त्यांची सगळी 28 पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केली. तर योग्य वेळ साधून मी दुसऱ्याकडनं पुस्तकं काढून घेणं हे मी कधी केलं नाही, पण असं संधी आल्यानंतर मात्र ती मी घेतली. आता बोलता हिंदूसाठी खूप मोठी प्रतीक्षा करायला लावली. तुम्हाला किती वेळ वाट बघायला लागली? तुमचं त्यांचं काय कसं संभाषण व्हायचं? किती दिवस वाट बघायची? हिंदूनं खूप वाट बघायला लावली, वाचकांना खूप दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावली. ते आमची गंमत चालते अजूनही. नेमाडेंना मी म्हणत असे केवळ ते सगळे मला ते म्हणाले मी पण तुम्हाला सांगतो, मी ते आमचे प्रकाशक वेळ काढतात. म्हटलं पण मॅन्युस्क्रिप्ट द्या ना. तर एकदा त्यांच्या बायकोला मी म्हटलं की हो आता त्यांना जरा सांगा ना, नाही तर लोक माझ्या तोंडात शेण घालतात. ते बाई म्हणाले छे आता मुलाचं लग्न करायचं आहे. म्हटलं लग्न कोणी करतो, पण कादंबरी तेच लिहू शकतील. त्या बाईंनी मला उलटं सांगितलं की नाही फक्त लग्न बाबानेच करून द्यायचं असतं, कादंबरी कोणीही लिहितो. पण आता मग तो हिंदूचा पुढचा भाग यायचा असं आपण कायम बातम्या ऐकत असतो, तर तो येणार आहे का? नेमाडेंनी तुम्हाला दिलाय का? दुसऱ्या भागाचं अजून कुठे हातात येत नाही माझ्या. म्हणजे त्याच्यासाठी प्रतीक्षा. त्यांनी जर म्हटलं की पॉप्युलर वेळ लावताय तर माझी तयारी आहे त्याला, परंतु त्यांनी लिहिलं पाहिजे काहीतरी. आणखी बरंच जाणून घ्यायचंय तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल, पुढचे काय प्लॅन्स आहेत त्याबद्दल, पॉप्युलरबद्दल. तर या सगळ्या गप्पा रंगणारच आहेत, पण छोट्याशा ब्रेक नंतर. एक अगदी छोटासा ब्रेक, आणि त्यानंतर आपण या दोघांशी सुरू असलेला संवाद कट्ट्यावरचा असाच सुरू ठेवू. पाहत रहा